दुसरीकडे हिंगोलीत सुद्धा महायुतीतली परिस्थिती अशीच आहे काहीशी। भाजप नेते खासदार अशोक चव्हाण यांनी मित्रपक्षांना थेट इशाराच दिलाय। मित्रपक्षच जर म्हणत असेल की कोण उभं राहतं आणि कसं उभं राहतं ते बघतो, तर आम्हीच सांगतो तसं चालणार नाही, आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात हे तुम्हाला मान्य करावंच लागेल, असा इशारा अशोक चव्हाणांनी दिला। अंगावर येईपर्यंत मी काही म्हणणार नाही, मात्र कोणी अंगावर घेतलंच तर शिंगावर घेऊन कार्यक्रम करण्याकरता तयार आहे, असा थेट इशारा अशोक चव्हाणांनी मित्रपक्षांना दिला आहे। आम्हाला अस्तित्व आमचं टिकवावं लागेल ना बाबा, आहे की नाही? मित्रपक्ष म्हणजे खरा मित्र असतात आमची काय हरकत नाही। मित्रपक्ष म्हणत असेल कोण उभं राहतं कसं उभं राहतं बघून घेऊ, असं नाही चालणार रे बाबा। आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात हे मान्य करायला लागेल की नाही? दोन्ही मिळून झालं बाबा। आम्ही काय तुम्हाला शिवाय देतो, आम्ही तुम्हाला काय त्रास देतो, काहीच नाही। सगळे मिळून चाललाय कारभार तिन्ही पक्षाचा आहे म्हणून आम्ही काय म्हणतो का? तुम्ही म्हणणार की तुम्ही कसं राहता कसं येता, असं कसं सहन करू आम्ही? मी तर नाही करणार बाबा। नांदेडवाले तर बिलकुल ऐकत नाही, आम्ही ऐकतो। त्यामुळे हिंगोलीवाले सुद्धा साथ द्यायला तयार व्हा। आणि लढाई म्हणजे लढाई, आलं अंगावर ये, पण मी काही बोलत नाही, स्वतःहून मी काही सुरू करणार नाही, पण आलं अंगावर तर घेतलं शिंगावर। एवढा कार्यक्रम मात्र करण्याकरता हिंगोलीवासियांनी भाजपवासियांनी मागे पुढे पाहिजे। हिंगोली नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने व्यापारी आणि नागरिकांना धमकावलं जात आहे। कुठली तरी चौकशी लावू अशी धमकी दिली जाते, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी विरोधकांवर केलाय। पण भाजपला जशास तसं उत्तर देता येतं, अशांना त्यांची जागा भाजप दाखवेलच, असा थेट इशारा आमदार मुटकुळे यांनी दिलाय। हिंगोली नगर परिषद मध्ये काय चाललंय? आमचे व्यापारी बांधव इथं बसलेले, प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना धमकावून कुठली चौकशी लावू, फलानं करू पिस्तानं करू, अशा ज्या धमक्या लोकांना देतात, मी आपल्याला सांगणारे मित्रों, ईद का जवाब पत्थर से देना हम भारतीय जनता पार्टी वाले जानते हैं। हे भारतीय जनता पार्टी आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातलं हे सरकार आहे, एक शक्तिशाली सरकार आहे, त्यामुळे चिंता कोणी करू नका।